महिलांनी मासिक पाळीच्या दिवसात मंदिरात, आश्रमात इत्यादी धार्मिक स्थळांवर गेलं पाहिजे की नाही या विषयावर गेल्या काही वर्षात कित्येक वादविवाद झाले आहेत. पण सनातन्यांना, शास्त्राच्या जाणकारांना माहीत आहे की असं करणं अजिबात योग्य नाही. मासिक पाळीच्या दरम्यान महिलांच्या शरीरातून निघणारे तरंग अशुद्ध मानले जातात. म्हणून त्या दिवसात विशेष नियमांचं पालन केल्याने शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धता टिकून राहते. पण जर या दिवसात काही कारणास्तव चुकून का होईना काही धार्मिक अशुद्धता झाली असेल, महिला जर साधू संतांच्या दृष्टीत येण्यापासून स्वतःला रोखू शकली नसेल, तर यासाठी प्रायश्चित म्हणून एक व्रत केलं जातं. त्याचं नाव आहे ऋषी पंचमी, जे गणेश चतुर्थीच्या पुढच्या दिवशी येतं. हे व्रत यावर्षी 28 ऑगस्टला आहे. हे व्रत कसं करायचं आहे? सकाळी स्नानापूर्वी आघाडा अर्थात चिरचिटाचं दातण करावं. गावठी गाईच्या शेणाचा लेप शरीरावर लावावा. जर शक्य असेल तर एखाद्या पवित्र नदीत 108 वेळा डुबकी मारावी. अन्यथा घरातच 108 वेळा हरी नाम उच्चारून स्नान करावं. यानंतर माती किंवा तांब्याचा कलश स्थापन करावा. कलशाजवळ अष्टदल कमळ बनवावं. या अष्टदल कमळात सप्त ऋषी आणि वसिष्ठ पत्नी अरुंधतीचं आवाहन करावं. त्यांना विधीपूर्वक गंध, फुलं, दीप, धूप आणि नैवेद्य अर्पण करून पूजन करावं. या दिवशी नांगराने नांगरलेल्या शेतातील अन्न नाही खाल्लं पाहिजे. मिरची, मसाले, मीठ, तूप, तेल, गूळ इत्यादीचं सेवन वर्जित आहे. दिवसातून केवळ एकदाच सात्विक भोजन केलं पाहिजे. या दिवशी लाल वस्त्र दान करणं विशेष फलदायी मानलं जातं. प्रत्येक महिलेने हे व्रत श्रद्धा आणि विधीपूर्वक केलं पाहिजे. हे केवळ शारीरिक आणि मानसिक शुद्धता प्रदान करत नाही, तर आपल्याला ऋषींच्या स्मृतीशी जोडण्याची संधी देखील हे व्रत देतं. हे व्रत आत्मशुद्धी, संयम आणि श्रद्धेचं प्रतीक आहे.